ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील तब्बल 20 ते 25 गावांना जोडणाऱ्या कल्याण पडगा मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः दुरवस्था झाली आहे. महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थांनी अखेर आमने परिसरात उपोषण आंदोलन सुरू केलं. या मार्गावर मोठ्या प्रमाणात गोदामं आणि कारखाने असल्यानं अवजड वाहनांची वाहतूक सातत्यानं सुरू असते. त्यातच पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून अपघाताचा धोका देखील वाढलाय. खड्ड्यांमुळे या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होते. याचा फटका नोकरदार, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना बसताना दिसतोय. रस्त्याची तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार निवेदनं आणि पत्रव्यवहार करूनही ठोस कार्यवाही न झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले. कॉम्रेड रमेश गायकवाड आणि जयवंत दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू असून विविध गावांतील तरुण आणि ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झालेत. रस्त्यावरील खड्डे डांबरानं बुजवावेत, अपघातग्रस्तांना भरपाई द्यावी, मागील 3 वर्षात रस्त्याच्या कामासाठी झालेल्या खर्चाची चौकशी करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. त्यामुळे प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी काय पाऊल उचलणार याकडे आता लक्ष लागलंय. पोलीस न्यूजसाठी चिन्नकुमार श्रीवास्तव, भिवंडी.